मागतो पुणे पोलीस दल येऊन बसलाय, लवकर या. नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असताना आता पुणे शहरामध्ये सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात सुद्धा अशाच पद्धतीचा एक प्रकार समोर आलेला आहे. थोडक्यात हा सगळा प्रकार टळलाय असं म्हणावं लागेल. हा संपूर्ण प्रकार पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय. पुण्यातली सगळ्यात मोठी लोकवस्ती झोपडपट्टी असलेल्या जनता वसाहत भागामध्ये हे सगळं घडलेलं आहे. या ठिकाणी एका 7 ते 8 वर्षांच्या चिमुकलीवर तिचेच आजोबा असलेल्या 50 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं जेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आला आणि पोलिसांनी त्या ठिकाणी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. या आरोपीला बेदम चोप देण्यात आला स्थानिकांकडून आणि त्यानंतर आता समस्त पर्वतीमधले नागरिक जे आहेत ते संतप्त होऊन या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात. पुण्यातल्या पर्वती पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रचंड गोंधळ सुरू आहे. जवळपास हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सगळे जे इथले स्थानिक नागरिक आहेत ते सगळे दाखल झालेले आहेत आणि स्थानिकांकडून तातडीनं या आरोपीला कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे, त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला आमच्या पद्धतीनं मग जाब विचारू वगैरे अशा पद्धतीची मागणी केली जाते आणि प्रचंड संतापाचं आक्रोशाचं सगळंच एकंदरीत वातावरण दिसतंय. तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक झोनचे पुण्यातल्या जवळपास सर्व झोनचे पोलीस अधिकारी जे आहे डीसीपी एसीपी सगळे जवळपासचे पीआय जॉईंट सीपी हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाकडूनच हे सगळं वातावरण जे आहे ते कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही स्थानिक नागरिकांनी हा सगळा प्रकार जो आहे तो पहिल्यांदा पाहिलेला होता आणि त्यानंतर हा सगळा प्रकार रोखण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला. त्यावेळेस सुद्धा या आरोपीनं या पीडित मुलीला लपवून ठेवलं होतं असं सुद्धा समजतंय आणि त्यानंतर आता हे सगळं नेमकं उघडकीस आलेलं आहे. काय काय नेमकं घडलंय या ठिकाणी हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न इथल्या स्थानिकांकडून करणार आहोत, कारण का नागरिकांचा रोष प्रचंड आहे. नागरिकांची गर्दी इथून कमी करण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू असलेले पाहायला मिळतात. मात्र आता ही गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांचे सुद्धा अक्षरशः तक प्रयत्न लागतात. पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. नेमकं काय घडलं होतं जाणून घेणार आहोत. ताई, नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी? नेमकं काय बोला, तुम्ही मला बोलताच काय घडलं होतं काही तेच 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 सांगण्यात आता आम्हालाही लाज वाटायला लागली. प्रत्येक घ्यायचा नाहीये. सांगा की न्याय काय करणार आहे, प्रशासन काय करणार आहे, सरकार काय करणार आहे, तुमचं की काय कितपत आम्हाला न्याय मिळवून देणार आहे? आम्ही तिथेच आहे, आम्ही एकाच गल्लीत सगळे राहतो. ही मुलगी किती वर्ष या भागात राहते? ती मुलगी आता किती वर्ष झाली ते नाही आम्ही 7 वर्षाची. किती वर्ष झाली ती लक्ष्मी तिथे राहते. मग काय घडलं होतं? हा माणूस तुमच्या ओळखीचा आहे का जो नाही? तो माणूस ओळखीचा नाहीये, पण तो त्या मुलीचा आजोबा आहे. तर त्या आजोबाने तिला घरात ओढून घेतली, कडी लावली. कडी लावल्यानंतर तिच्यावर वाईट गोष्टीचा अत्याचार करत बसला. ती ओरडायला लागली, रडायला लागली. त्याच्यानंतर एका बाईने बघितलं पत्र्यातनं की मुलगी का ओरडतीये. बघितल्यानंतर तिला तेच वेगळं दिसलं, काहीतरी घाणेरडा प्रकार करताना त्या मुलीचे कपडे काढत होता तो. त्याच्यामुळे तिने दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यावर त्यांनी कडी उघडली. त्या मुलीला सांगितलं की माळ्यावर बस आणि धमकी दिली, ओरडलीस तर मी मारेन. मग त्या बाईने दरवाजा उघडल्यानंतर कोणच दिसलं नाही. मग ते म्हणे आता मुलगी ओरडत होती कुठे आहे? तर म्हणे कोणी नाहीये घरात. मग तिने त्याच्या 2 कानाखाली दिल्या. तर मुलगीवरनं मग लगेच आवाज दिला, कारण की तिलाही धीर आला ना की आपल्या बाजूने कोणतरी बोलायला आलं. मग तिने सांगितलं हा घडलेला प्रकार सगळा त्यांना की माझ्या बरोबर यांनी असं केलेलं आहे, कपडे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मग त्याच्यानंतर त्यांनी मारलं. आम्ही पब्लिकनी सगळ्यांनी त्याला बाहेर काढलं. पोलीस कंप्लेंट केली. पोलिसांनी त्याला काही न करता पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले आणि सगळी मुलं अडवत होती तर पोलीस एक व्हिडिओ समोर आलाय, ज्या व्हिडिओमध्ये पत्र्याचं एक घर दिसतंय जिथे पोलीस उभे आहेत. तिथेच हे सगळं. मग तुमचा काय आरोप आहे? पोलिसांनी यात काय करायला अपेक्षित? पोलिसांनी असल्या लोकांना फाशीच द्यावी. आम्हाला ही अपेक्षा आहे की त्यांनी फाशी द्यावी. फक्त फाशीच द्यावी. त्यांना हकलणार, त्यांना मारणार. पोलीस मला म्हणते की तू खूप वेळ झाला थांबलेला आहे, तू का थांबतोय? मी मागास धरणं मी जिथं झालंय ना तेव्हापासून नेलं, तेव्हापासून मी इथं थांबलेलो आहे. पोलिसांनी मला थांबवलं. काय नेमकं अशा वेळेस पोलिसांनी करायला पाहिजे होतं असं वाटतं? आता त्यांनी सहकार्य केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. त्यांनी सहकार्य केले, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी आम्हाला हे पण दाखवलेलं की एफआयआर दाखल केलेली आहे, एफआयआर दाखवलेली आहे. पण आता पोलीस काय म्हणतात ते की आम्ही तुम्ही सांगा एक्झॅक्ट काय. पोलीस फक्त बाकी जमावाला पांगवतात ते. तर पोलीस या सगळ्यामध्ये तिथे जेव्हा पोहोचलेले होते त्या मुलीचे आई वडील कुठे होते? ही मुलगी काय एकटी होती का? एकटी होती. मी त्यावेळेस आतमध्ये नव्हतो, मी बाहेर थांबलेलो होतो इथंच. जेव्हा मुलांचा आवाज आला त्यावेळेस मी बघायला आलो, तेव्हा पोरं म्हणले की असं झालंय. तेव्हा पोलिसांनी त्याला गाडीवरती 2 व्हीलर वरती नेऊन गेला, कारण की बाकी सगळी मुलं 4 व्हीलर थांबवत होती. गाडी वगैरे थांबून त्याला थांबवलं होतं. पण पोलिसांनी म्हणले की तुम्ही कायदा हातात घेऊ नका आणि त्याला इथून घेऊन गेले. त्यावेळेस सगळं इथं जमाव थांबवण्यात आला आणि रोड बंद करण्यात आला. आधीच जनता वसाहत हे अनेक गुन्हेगारांसाठी बदनाम झालेला एरिया आहे असं आपण म्हणू शकतो. आता सुधारणा होतीये, मात्र पूर्वीपासून हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात घडत होतं. असा आणखी एखादा प्रकार घडल्यामुळे जनता वसाहतले नागरिक म्हणून, पर्वतीतले नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं म्हणजे हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आतापर्यंत जे होतंय ना. म्हणजे गुन्हेगारी हे गोष्ट वेगळी आणि हे आता जे झाले ते खूप वेगळे. म्हणजे ह्याला काय आता जे नसरापूरमध्ये झालं तिथं न्याय भेटला नाही, तर आता इथं काय न्याय देणार ही लोक? आमचं म्हणणं काय नाहीये, न्याय मिळला पाहिजे एवढंच म्हणणं आहे. की त्या मुलीच्या ह्याच्यावरती, ती मुलगी किती वर्षाची आहे? 7 वर्षाची आहे. उद्या किती मुलींवरती होणार आहे असं? ह्याच्यासाठी फक्त बोलण्याचं हे, त्यासाठी एवढा जमा होतं हे झालं, बाकी काही हे नाहीये. नक्कीच आपण बघतोय अतिशय आक्रोशाचं वातावरण हे संपूर्ण पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेलं पाहायला मिळत आहे. सगळे रस्ते पोलिसांनी बंद केलेले आहेत आणि सगळे रस्ते बंद करून पोलीस कुणालाही आतमध्ये सोडत नाहीयेत. आपण बघतोय या ठिकाणी आता सुद्धा घोषणाबाजी केली जाते. आक्रोशाचं एकंदरीत सगळं वातावरण दिसतंय आणि काही करून आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करताना इथले सगळेच जे नागरिक आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. ही जी मुलगी आहे तिला सध्या मेडिकलसाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे, मात्र आक्रोश काही केल्या कमी होत नाहीये. आज रात्रभर कदाचित हे परिस्थिती अशा या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळेच हे सगळं नियंत्रणात आणण्यासाठी पुणे पोलिसांचं संपूर्ण पोलीस दल या ठिकाणी तैनात करण्यात आलंय. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ही घटना घडल्यामुळे संपूर्णच पुणे शहराला लाजवणारी ही सगळी बाब आहे आणि त्यामुळे पुणे पोलीस आता नेमकी काय भूमिका घेत आहेत, या आरोपीच्या बाबतीत काय केलं जात आहे हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. टॉप न्यूज मराठी, समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आज हे पर्वतीचे झोपडपट्टी एरियामध्ये एक 9 वर्षाची लहान मुलगीवर त्यांचे सख्खे आजोबा म्हणजे मुलगीचे आईचे वडील यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी लगेच पोलीस आलेला आहे आणि जे आरोपी आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे. मुलगीला जे आहे ते ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आलेलं आहे. तिथे त्यांचे जे आहे ते मेडिकल प्रोसेस सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्यांची आई पण आहे. दोघे मुलगी आणि आजी त्यांची आई दोघे सुखरूप आहे. या ठिकाणी काही लोक गर्दी केलेले होते, त्यांना जे आहे आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे आहे ते या ठिकाणातून आपल्या घरी जावं, कारण की पोलिसला जे आहे ते कायदेशीर कारवाई करत आहे. तर अशा प्रकारच्या लोकांची गर्दी राहिली तर तिथे जे आहे ते पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यामध्ये अडचण निर्माण होणार आहे. तसेच याच भागाचे जे लोक आहे ज्यांना येणे जाण्यामध्ये पण अडचण होत आहे, कारण की थोडा ट्रॅफिकची अडथळा झालेला आहे. तर सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की यांच्यामध्ये पोलिसने कायदेशीर कारवाई केलेले आहे आणि बाकी जे राहिलेले कारवाई आहे ते पण तात्काळ करत आहे. त्यामुळे या ठिकाणी गर्दी करण्याची काही आवश्यकता नाही आणि आपल्या घरी ते लोग जाऊ शकतात. पुलिस जो है सर्व कार्रवाई कायदेशीर कार्रवाई करना रहा है. सर, हिंदी में जानना चाहेंगे ये क्या हादसा हुआ था और जिस तरह से ये सब हुआ था आपने क्या एक्शन लिया इसमें? आज पर्वती के झोपड़पट्टी भाग में एक 9 साल की बच्ची के साथ उसके ही सगे नाना ने अतिप्रसंग करने का प्रयास किया है. इसकी जानकारी
पर्वती पुलिस स्टेशन को मिलते ही पर्वती पुलिस स्टेशन के सीनियर पीआई और सारे स्टाफ यहाँ पहुँचे और जो आरोपी नाना है उसको जो है सो अपने ताबे में लिया है और उनको लेके जो है सो गए हैं। लड़की जो है सो अभी ससून हॉस्पिटल में है जहां उसका मेडिकल चेकअप हो रहा है। एफआईआर दाखिल करने का काम चालू है। मैं लोगों से आह्वान करता हूं कि पुलिस को अपना जो लीगल काम है वो करने दें, क्योंकि यहां पे क्राउड जमा होने से उनको जो बाकी लीगल प्रोसेस पूरा करना है उसमें अड़चन हो रही है। उनके साथ ही यहाँ पे जो आजू बाजू के परिसर के लोग हैं जिनको अपने घर जाना है, जो दिन भर काम करके वापस आए हैं, उनको घर जाना है, तो उनकी भी गाड़ी जो है सो यहाँ पे थोड़ी सी बाधित हो रही है। तो आपके माध्यम से मैं सबको आह्वान करना चाहता हूँ कि इसमें पुलिस ने तुरंत जो है सो हस्तक्षेप किया है, आरोपी को अपने कब्जे में लिया है, एफआईआर रजिस्टर का प्रोसेस चालू है सर, जिस प्रकार और से उनको जन- मेडिकल के लिए भी भेजा गया है। जिस प्रकार से जन आक्रोश दिखाई दिया है, काफी बंदोबस्त लगाया गया है। इसमें जो है सो कुछ यहाँ पे अनुचित प्रकार ना हो, इसके लिए तुरंत जो है सो यहाँ पे आवश्यकता के अनुसार पुलिस बल को भेजा गया है और वो लोग जो है सो यहाँ पे सब लोगों को समझाने का काम कर रहे हैं, क्योंकि एक सेंसिटिव प्रकरण है, इसलिए पुलिस के तरफ से कोई भी बल प्रयोग ये करने की कोई मानसिकतावरून अशा प्रकारचे घृणित कृत्य झालेलं आहे आणि लोकांचे संतप्त होणे हे जे आहे स्वाभाविक आहे। तरीही मी जे आहे लोकांना आवाहन करतो की आपला देशमध्ये कायद्याचे राज आहे आणि कायद्यानुसार जे काही कारवाई आहे ते सर पोलीस करणार आहे। यांना जे आहे से कमीत कमी वेळामध्ये चार्जशीट चेक करणार आहे आणि ते फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये यांचे केस जे आहे से चालवण्याचे आहे, पूर्णपणे जे आहे से यांच्यामध्ये आपल्याकडून प्रयास होणार आहे।